नमस्कार अमरावती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील मोठा गोंधळ समोर आला आहे। केवायसीच्या तांत्रिक अडचणीमुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेकडो लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहिले आहेत। अनेक लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण करूनही गेल्या 3 महिन्यांपासून त्यांच्या खात्यात एकही रक्कम जमा झालेली नाही, तर काही लाभार्थ्यांचे केवायसी होण्यापूर्वीच पोर्टल बंद झाल्याने त्यांना योजनेचा फटका बसला आहे। या गंभीर प्रश्नाविरोधात शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। 15 दिवसात प्रत्येक लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळावा, अन्यथा रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना पदाधिकारी प्रकाश मारोटकर सह नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी दिला। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो महिलांचे 3 महिन्याचे हप्ते लटकलेले आहे। केवायसी करून सुद्धा त्यांना त्यांच्या खात्यात हप्ते जमा झालेले नाहीये, तर काही महिलांचे केवायसी व्हायचे आहे, पोर्टलच बंद करून ठेवलं। केवायसीच्या पोर्टलवरती अनेक किरकोळ बाबी विचारल्या गेल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे। परंतु आज या लाडक्या बहीण सगळ्या 3 महिन्यापासून या हप्त्यापासून अनुदानापासून वंचित आहे, म्हणून आज तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी इशारा दिला। 15 दिवसामध्ये लाडक्या बहीण योजनेचे हप्ते सर्वांना वाटप करण्यात यावे, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात 15 दिवसानंतर रास्ता रोको आंदोलन छेडू असा इशारा आज तहसीलदारांमार्फत आम्ही शासनाला दिला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांचे हप्ते 3 महिन्यापासून रोखलेले आहे ते लवकरात लवकर सरकारने चालू करावे आणि केवायसी पोर्टल आहे जे लवकरात लवकर सुरू करावं। त्यानंतर ज्या माझ्या लाडक्या बहीण आहेत त्यांना या योजनेचा त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी मी सरकारला विनंती करते आणि माझ्या लाडक्या बहिणींना न्याय द्यावा ही विनंती करते।